नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. श्रीराम. रामरायाचे नाम घ्यावे मुखात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. राम नामाचा लागूद ध्यास, नाम जपा तुम्ही श्वासोच्छ्वास. असे सांगती महाराज तुम्हास, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. ह्या देहाचा काय भरवसा, कधीही पडेल यमाचा फासा. सावध व्हा हो तुम्ही एका क्षणात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. राम नामाचा लागू दे छंद, मना हो तसे परमानंद. रामराय तुम्हा दर्शन देतील साक्षात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. राम नामचा महिमा भारी, पौर्णिमेची करा हो वारी. मनशांती मिळेल हो हम खास, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरास. राम नामाची लागू दे गोडी, सुटतील आयुष्याची कोडी. मार्गदर्शन देतील तुम्हास, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. नका करू तुम्ही कशाची हाव, अंतरी ठेवा भक्ती भाव. सेवा करू तुम्ही ध्यास ठेवूनी मनात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरास. 13 कोटी घ्या नाम तुम्ही, प्रत्यक्ष दर्शन देतील राम. असे सांगती महाराज तुम्हास, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरास. राम नामचा महिमा मोठा, आपुला आपण उचला वाटा. श्रीराम जय राम बोलू सारे सुरात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. रामरायाचे नाम घ्यावे मुखात, ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. ब्रह्मचैतन्य येतील आपुल्या घरात. छान. मी आता डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते, की त्यांनी आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अतिशय उत्तम अशा अभंगाने आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात झालेली आहे. मागील 3 भागांमध्ये ऍडव्होकेट सुचिता शेवडे वहिनींनी अतिशय उत्तमपणे आणि सोप्या सोप्या उदाहरणातनं आणि उत्तम दृष्टांतांमधनं गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायाचा आपण अभ्यास करत आहोत, त्याचे रसाळ निरूपण केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. गीता हा विषय अभ्यासाचा आहे आणि अनुसरणाचाही आहे. थोडस आपापले व्यवसाय आणि आपली दिनचर्या यांच्यामुळे आजच्या काळाशी युगाशी त्या तत्वांशी सुसंगती लावताना कदाचित हे आव्हानात्मक वाटू शकेल, पण प्रयत्न केल्यास ही गीता तत्वे चिरंतन असल्यामुळे निश्चितच प्रयत्न केला तर काही ना काही अंशी आपण ही आपल्या अंगी बाळगण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, अशी मला नेहमी आशा वाटते. कधी कधी वाटतं हे अवघड आहे, पण जाणवतं की अरे हे अशक्य नाही, इट इज पॉसिबल. आपण हे कोट नेहमी ऐकत असतो की द वर्ल्ड इम्पॉसिबल इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. तो मागील काही श्लोकांमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की गुणातीत म्हणजे काय. त्याआधी आपण तत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांविषयी विस्ताराने समजून घेतलं आहे. यांच्या एकेकाच्या प्रभावाने मनुष्य कसा वागतो हे पाहिलं आहे. त्यानंतर आपण त्यांच्या प्रभावाचे कॉम्बो पॅक हे पण पाहिलेले आहेत, म्हणजे सत्व प्लस रज किंवा रज प्लस तम यांच्या प्रभावाने अशा व्यक्तींचं बिहेवियर वागणं कसं असतं हे आपण पाहिलेलं आहे.
मागील अभ्यासलेल्या 24व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतात की जो पुरुष निरंतर आत्मभावामध्ये राहून सुख दुःख समान मानतो, माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती आणि नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा आणि स्तुती ज्याला समान वाटतात, तो त्रिगुणातीत आहे. आता आज आपण 25वा श्लोक अभ्यासणार आहोत. तर डॉक्टर तावरे मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी श्लोक आणि त्याच्या अनुषंगिक ज्ञानेश्वरीतील ओव्यांचं वाचन करावं. 25वा श्लोक. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणोनी गांजिला वृषगजी वेढीला केला रावो. का सुरधपासी आले अथवा वैरीवर पडे झाले परी नेणे राती पाहाले तेज जेवी साही ऋतू येता आकाशे लिंपी जेची ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणी जेना आणि कही एकू पाही आचारू तयाचा ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे. सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे ते थमावळे जळती गा कर्मफळे ते तो आगी. दृष्टाचे निनावे भावोची जीवी नुगवे सेवी जे स्वभावे पैठे होये. सुखे नाशिणे पाषाणू काळ जेणे माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. आता किती हाची विस्तारू जाणे ऐसा आचारू तया तोची साचारू गुणातीतू. गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता आणिकू आईक म्हणे श्रीकृष्ण नाथू. 25व्या श्लोकात भगवंत सांगतायत की मानापमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. मान म्हणजे मानामध्ये, अपमान योह म्हणजे अपमानामध्ये, तुल्य म्हणजे सारखा, आणि पुन्हा तुल्य हा शब्द आलाय तो पुढच्या शब्दाशी संबंधित आहे, म्हणजे मित्र आणि पक्षयो या संबंधित आहे समान. त्याचा अर्थही सारखा असत आहे. मित्र म्हणजे मित्राचा, अरी म्हणजे शत्रू, पक्षयोह म्हणजे त्या पक्षांची, सर्व म्हणजे सर्व, आरंभ म्हणजे प्रयत्न किंवा उद्योग, परित्यागी म्हणजे परित्याग किंवा त्याग किंवा त्याचा त्याग करणे, गुणातीत म्हणजे गुणाच्या पलीकडे, स उच्चते म्हणजे त्याला असे म्हटले जाते. म्हणजे श्लोकाचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर जो मान आणि अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र आणि शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नाहीये असा जो आहे त्याला गुणातीत म्हणतात. ज्याने सर्व कर्मांच्या मधील अभिमानाचा त्याग केलाय त्याला गुणातीत म्हणतात. आता थोडस याच्यात विस्ताराने बघूया. मान म्हणजे काय? मान म्हणजे सत्कार आला, स्तुती आली, कौतुक आलं, पॅम्परिंग आलं, ल्युअरिंग आलं, प्रशंसा आली, सन्मान आला, असं सगळं काही आलं म्हणजे मान. माणूस जन्माला आल्यापासून त्याला सावलीसारखी सोबत करणारा गुण की अवगुण हा पण विचार करावा लागेल, म्हणजे हा मान आहे. सावली एक वेळ रात्री सोबत करणार नाही, पण मान तो काही आपली पाठ कधी सोडत नाही. आणि जरा त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं की रुसवा, राग, तमोगुणांची तलवार उपसतो. आणि मग सर्व चांगले चुंगलं असताना, म्हणजे सगळं चांगलं घडत असताना, आपलं काम आणि आपलं शरीर धडधाकट असताना, आपलं काम व्यवस्थित असताना, केवळ या पठ्ठ्याकडे आपण दुर्लक्ष केलं की तो आपली सगळी मानसिकता बिघडवतो. कोण बिघडवतो? हा मान बिघडवतो. तो आपलं रुटीन बिघडवतो, तो आपली नाती तोडतो, तो आपली मैत्री तोडतो, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक सगळी गणित हा मान बिघडवतो. मानाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे
अपमान होणे. हे दुर्लक्ष आपला सभोवताल आपल्याशी कधी कधी करतो. म्हणजे आपलं कधी कधी होतो अपमान. आपल्याला अपेक्षेप्रमाणे एखाद्या लग्नात, एखाद्या समारंभात, एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या संस्थेमध्ये, एकदा कधीतरी रस्त्यावरून जाताना, घरामध्ये, कुटुंबात, नात्यांमध्ये आपल्याला हवा असा, म्हणजे आपल्याला जसा अपेक्षित आहे तसा मान मिळत नाही. आणि अशा वेळेला आपण तो आपला अपमान समजतो. आणि कधी कधी चक्क आपल्या चुकीमुळे किंवा आपल्या त्रुटींमुळे किंवा क्वचित नकळत, कळत नकळत आपल्या भोवतीचा समाज सभोवताल सरळ सरळ आपला अपमान करतो. कधी कधी बऱ्याच वेळा हा खरा अपमान असतो, पण बऱ्याच वेळा त्याला कारणीभूत आपणही असतो. पण आपण त्यांनी दुखावले जातो. आपला सकारण किंवा अकारण कसाही असला तरी अपमान आपल्याला कधी रुचतो का? नाही. आपल्याला अपमान कधीच रुचत नाही. कमी लेखणं, तुच्छ समजणं, अनुल्लेखाने मारणं, अशानेही अपमान होतो. एकीकडे मानामुळे आपण जाम खुश असतो, आनंदी असतो, एक्सायटेड असतो, आणि अपमानामुळे आपल्या मनात विषाद होतो. आपल्याला राग येतो, क्रोध येतो, अँगर, अँग्विश, फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, नैराश्य येतं. अशा सगळ्या सगळ्या भावना या अपमान अपमान जन्माला घालत असतो. ऍक्च्युली प्रत्येक मनुष्य स्वतः संबंधी काही कल्पना करून बसलेला असतो. आपले प्री कन्सिव्ड नोशन्स असतात आपल्या लोकांबद्दल, आणि आपल्या स्वतःबद्दल सुद्धा आपल्या प्री कन्सिव्ड नोशन्स असतात. काही कल्पना आपण करून ठेवलेल्या असतात स्वतःविषयी, ज्यामुळे त्याला तो इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटत असतं. आपल्याला नेहमी वाटतं की आपण बरोबर आहोत. आपल्याला फार कमी वेळा वाटतं की नाही म्हणजे चुकलं बरं का. म्हणजे अशा घटना आपल्या आयुष्यात अगदी बोटावर मोजण्या इतक्या असतात की आपल्याला वाटतं नाही आपण चुकलोय. आपल्याला कायम वाटत असतं की नाही मी बरोबर आहे, मी योग्य आहे, मी करेक्ट आहे. आणि आपण सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा एक भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. त्याला अनेक निकष असू शकतात. कुठलाही निकष लावून आपण ते हे थिअरम मांडत असतो आपल्या मनातल्या मनात आणि ठरवत असतो. मग ते थिअरम काही असू शकेल. कुल असेल, गोत्र असेल, वर्ण असेल, आश्रम असेल, जात असेल, पंथ असेल, धर्म असेल, शारीरिक सौंदर्य असेल, आपलं स्वास्थ्य असेल, तब्येत असेल, एखादं स्किल असेल आपल्याकडचं, ते आपल्याला हे भावना निर्माण करत असेल की आपण श्रेष्ठ आहोत. आपली सत्ता असेल, आपल्याकडे ऐश्वर्य असेल, आपला पगार असेल, आपली नोकरी असेल, आपलं यश असेल, आपली कीर्ती असेल, आपली विद्वत्ता असेल, कधी कधी तर आपला त्याग, आपला सद्गुण, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला असं भ्रम तयार करतात की आपण जगात श्रेष्ठ आहोत. आणि अगदी विद्वत्ता, त्याग आणि सद्गुण सुद्धा, अशा असंख्य वृत्तींच्यामुळे लोकांनी सारखा आपला मान ठेवावा, आपल्याला मान द्यावा, आपल्याला रिस्पेक्ट द्यावा, आपण श्रेष्ठ आहोत, आपण ग्रेट आहोत, असं सारखं आपल्याला म्हणावं, आपला उदो उदो करावा, सारखी आपली स्तुती करावी, असं आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे आपल्या मोठेपणाची टिमकी सारखी वाजत राहिली पाहिजे. आपला असा एक मनाच्या बॅक ऑफ अवर माइंड आपल्या प्रत्येकाच्या कधी ना म्हणजे काही ना काही असा असतो की आपली टिमकी वाजत राहिली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे, आपलं कौतुक केलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन पेपरमध्ये सारखं आपलं नाव यावं, टीव्हीवर, रेडिओवर सारखं आपलं नाव व्हावं, कार्यक्रमात आल्या आल्या आपल्यालाच स्टेजवर बोलवावं, अशा अपेक्षा निर्माण होतात. हे सगळं कसं घडून येईल? त्या पद्धतीने आपण वागतो. हे कसं घडून येईल? त्या पद्धतीने आपण बोलतो, त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा स्टान्स घेतो, आपण रुसतो, रागावतो, मागणी करतो. हे सर्व आपल्या मनाप्रमाणे झालं तर आपण एकदम हुरळून जातो, एक्साईट होतो, आनंदी होतो, खुश होतो. पण 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 हे आपल्या मनाप्रमाणे जर घडलं नाही, तर आपण कमालीचे दुःखी होतो. विद्वत्ता, त्याग, सद्गुण आणि दानाचाही अभिमान असतो बरं का. मी डोनेशन दिलं तर माझं अहवालात नाव छापलंय की नाही, हे जो तो बघत असतो. आता एका दृष्टीने कोणी म्हणेल की हा व्यवहार आहे, यात चूक काय? आम्हाला आमच्या लायकीप्रमाणे मान मिळायला नको का? मिळायलाच हवा, तर चूक नाही.
पण आपल्या अपेक्षेच्या क्वांटिटीमध्ये तो मान बसतोय की नाही हे तराजूने तोलत बसणं आणि पारडं नाही म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही याच्याकडे झुकलं, आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही याच्याकडे जर हे पारडं झुकलं तर दुःखी होणं हे टाळायला हवं असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे गुणातीत होण्याकडचा प्रवास हा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की या पारड्याचा आपण तराजूचा वापर केला नाही पाहिजे की माझ्या अपेक्षेप्रमाणे मला मान मिळाला नाही मिळाला, मिळाला नाही मिळाला. दिस विल लीड टू सॉरो अँड सॅडनेस इन लाईफ. हे टाळायला हवं. कारण अशा मनोवस्थेमध्ये, मनाच्या अवस्थेमध्ये मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही. कारण या दोन्ही गोष्टी शॉर्ट लिव्ड आहेत, क्षणिक आहेत, तात्पुरत्या आहेत. ह्युमन मेमरी इज ऑल्सो शॉर्ट. त्यामुळे या गोष्टी मनाला लावून घेत बसणं हे आपल्या हिताचं नाही, असं भगवंत आपल्याला सुचवतात. सुखाने हुरळून जाणे, दुःखाने कोलमडून पडणे, मानाने आनंदी होणे आणि अपमानाने निराश दुःखी होणे, याच्या पलीकडे जो जातो तो गुणातीत होतो, असं भगवंत सांगतात. तीच गोष्ट पुढच्या भागात त्याच श्लोकाच्या आहे, ती म्हणजे मित्राची आणि शत्रूची. मित्र हरिपक्षयो, तुल्यो मित्र हरिपक्षयो. म्हणजे मित्र आपले हित साधतात, शत्रू साधत नाहीत, ते अहित साधतात. मित्र आपलं हित साधतात तर शत्रू अहित साधतात. मित्र प्रेम देतात तर शत्रू त्रास आणि दुःख देतात. मित्र फायदा करून देतात तर शत्रू नुकसान करतात. मित्र स्तुती करतात, शत्रू टीका करतात. मित्र वंदक असतात, स्तुतीपाठक असतात, तर शत्रू निंदक असतात. मग मित्राच्या स्तुतीने आपण हुरळून जातो आणि निंदा खिन्नता आणते आपल्यामध्ये. मग आपण क्रोधाविष्ट होतो, रागावतो, मनाचे संतुलन आपलं बिघडतं, भाषा बिघडते, हिंसा घडते, अपमानाचा सूड घ्यावा वाटतो, स्वास्थ्य जाते, दुःख पुन्हा 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 येते. मग भगवंत सांगतात की काय करा, तुल्यः मित्र आदिपक्षयोः. मित्रपक्ष शत्रुपक्ष समान जाणणारा गुणातीत होय. अरे, असं असं कसं शक्य आहे? मान इज इक्वल टू अपमान, मित्र इज इक्वल टू शत्रू, इम्पॉसिबल. पण लक्षात घ्यायला हवं की सुख, मान, मित्र आपल्याला आनंद देतात, पण दुःख, अपमान, शत्रू त्याच्या अभावात कसं जगायचं हे याचं उत्तम प्रशिक्षण आपल्याला हे देत असतात. कोण देत असतात? तर दुःख देत असतं, अपमान देत असतो, शत्रू देत असतात. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगामध्ये भगवंत 38व्या श्लोकात सांगतात, जो आपला खूप प्रसिद्ध असा श्लोक आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्ससी. अरे अर्जुना, जय पराजय, फायदा तोटा आणि सुखदुःख समान मानून तू युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. अर्जुनाला सारखं वाटत होतं की मी मारलं तर माझे नातेवाईक, माझे गुरु, माझे सगळे रिलेटिव्ह त्यांना मी कसं मारायचं आणि त्यांना काय वाटेल आणि लोक काय म्हणतील, माझी काय गती होईल, असं सगळे त्याला टेन्शन होतं. आणि अशा वेळेला कृष्ण त्यांना सांगतात, भगवंत त्यांना सांगतात की तू सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय या सगळ्यांना समान मान आणि युद्धाला तयार हो. व्हॉट एव्हर इट मे हॅपन, यू फाईट, यू बी रेडी फॉर द वॉर, असं ते त्याला सांगतात. माऊली म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, अन लाभालाभ न धरावे मना माझी. हे त्यांचा 226वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला माऊलींचा, ज्ञानेश्वर माऊलींचा. सुखात हुरळून जाऊ नये, सुखी संतोषा न यावे, दुःखात खिन्नता मानू नये, दुःखी विषादा न भजावे आणि प्रत्येक गोष्टीत आपल्या मनात फायदा तोट्याचं गणित मांडू नये, लाभालाभ न धरावे मना माझी. आपलं दैनंदिन जीवन एखाद्या युद्धापेक्षा काही कमी नाही. कारण आपण काही युद्धावर गेलेलो नाही, आपण कुठे पानिपतला गेलो नाही, कुठे गेलेलो नाही, आपण काही सैनिक नाही. पण आपलं दैनंदिन जीवन असं आहे की ते काही
एखाद्या युद्धापेक्षा काही कमी नाही. रोज अडथळे आहेत, रोज त्रास आहे, रोज अडचणी आहेत, भरभरून उभ्या आहेत गोष्टी आपल्या वाट अडवायला असल्या गोष्टी. वेळेवर गोष्ट मिळत नाही, हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत आणि हव्या तेवढ्या मिळत नाहीत. बघा, म्हणजे वेळेवर गोष्टी मिळत नाहीत, हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत आणि हव्या तेवढ्या मिळत नाहीत. म्हणजे काय? म्हणून काय दुःखी व्हायचं? नाही. आपला स्वधर्म ओळखायचा आणि काम करत राहायचं, असं भगवंत आपल्याला सांगतात. अर्जुनाला सांगतात म्हणजे अर्जुनाच्या याच्यातनं आपल्याला सांगतात. आपल्याकडून आणि समाजाकडून अपेक्षा हे ऍक्च्युली सर्व दुःखांचं मूळ आहे. अपेक्षा लीड्स टू दुःख. असं ते एक राजमार्ग आहे. दुःखाचा राजमार्ग अपेक्षेकडून जातो. अपेक्षांचा जर त्याग केला हळूहळू किंवा अपेक्षांकडे दुर्लक्ष जर केलं, त्यांना इग्नोर केलं, तर कदाचित हे दुःखाचं मूळ नष्ट होऊ शकेल किंवा कमी होऊ शकेल. हा, हे दुर्लक्ष करायचं पण काम मात्र करत राहायचं, स्वधर्म आचरत राहायचं, तर योग्य ते फळ तो म्हणजे भगवंत आपल्याला देणारच आहे. भगवंत द्यायलाच बसलाय, पण त्याच्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत आपल्याकडून. त्या म्हणजे आपण स्वधर्म पाळणे, जीवनात आलेल्या गोष्टी आहे तशा आपण स्वीकारणे, आपलं काम भगवंतच करतोय असं मानणे, त्याची फळी तोच आपल्या माध्यमातून भोगतो आहे याची जाणीव ठेवणं आणि या सर्व कर्मांचं फळ परमेश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारून तो प्रसाद त्यालाच अर्पण करणं, हे जर साधलं तर माणूस गुणातीत होईल. स्वधर्म पाळताना काय करायचं असं माऊली म्हणतात आणि ते सांगतात की एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावेन. हे पुढची चिंता कशाला करायची? की तो विजय होईल का माझा देह जाईल का मी मरेन का मी याच्यात युद्धात धारातीर्थी पडेन. स्वधर्म करत राहा, युद्ध कर, तिथं विजय होईल का मृत्यू येईल याची आत्ताच काही चिंता करत बसू नकोस. याची चिंता करत बसण्यात काही पॉइंट नाहीये. तर तू लढ, तू युद्ध कर, असं अर्जुनाला आणि अर्जुनाच्या रूपातनं आपल्याला भगवंत सांगतायत. आपले स्पोर्ट्समन्स असतात की नाही, स्पोर्ट्समन, ते जेव्हा खेळ खेळतात तेव्हा देशाला भगवंत मानून त्याच्यासाठी ते खेळतात. जिंकले तर ते देशाचं नाव होईल, हारले तर त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक होईल. क्वचित टीकेने काय चुकलं हे शिकायलाही त्यांना मिळेल. टीका पण होते, अशा वेळेला ते टीकेने काय चुकलं ते त्यांना शिकायला मिळेल. मग आम्ही हारू शकतो म्हणून खेळणार नाही असा कोणी जर स्पोर्ट्समन म्हणेल तर असं होऊ शकतं का? असं कोणी स्पोर्ट्समन म्हणतो का नाही नाही आम्ही हारू, आम्ही नाही खेळणार? कोणीच नाही. उलट देशासाठी खेळण्यासाठी सगळे डेस्परेट असतात, इच्छुक असतात आणि संधी मिळालेले आपले संधी ज्यांना मिळते ते आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात देशासाठी, खेळासाठी. इथं त्यांना कूल राहावं लागतं, स्ट्रॅटेजीज ठरवाव्या लागतात, जे बेस्ट पॉसिबल आहे ते डिलिव्हर करावं लागतं. याचा त्यांना इंडिव्हिज्युअली फायदा होतो, स्वतःला त्यांना फायदा होतो, नाही असं नाही. पण त्या आधीचा परफॉर्मन्स या फळाची चिंता न करता योग्य दिशेने केलेलं असतं. म्हणजे ते जे परफॉर्म करतात ते अमुक, त्याला एक सिक्रेट, म्हणजे त्याला एक सेक्रेट पाथ आहे, या पाथने जायचंय, या पद्धतीने खेळ खेळायचा आहे, हे नियम आहेतच. पण फळाची चिंता न करता योग्य दिशेने केलेला तो परफॉर्मन्स त्यांना ती फळं मिळवून देतो. एक प्रकारे गुणातीताकडे प्रवास करणाराच बेस्ट स्पोर्ट्स पर्सन होऊ शकतो असं मला वाटतं. हीच गोष्ट लागू आहे कोणाकोणाला, शिक्षकाला लागू आहे, हीच गोष्ट लागू आहे व्यावसायिकाला, हीच गोष्ट लागू आहे डॉक्टरला, इंजिनियरला, वकिलांना, सगळ्या व्यावसायिकांना. गिव्ह युअर बेस्ट अँड फॉरगेट अबाउट द रिझल्ट. वॉट एव्हर इज गुड फॉर यू कम्स टू यू, accept it, use it and go ahead. हिंदीवर नावाचा एक हिंदी सिनेमातले एक कवी आहेत, चित्रपट गीतकार आहेत होते, त्यांनी लिहिलेलं एक गाणं, सफर नावाचा एक चित्रपट होता राजेश खन्नाचा, त्यातलं ते गाणं आहे, मला आठवलं. त्याचे बोल खूप छान आहेत. जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आंधी से तूफान से डरता नहीं है,
तू ना चलेगा तो चल देंगी राहें, मंजिल को तरसेंगी तेरी निगाहें, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. म्हणजे काय, की जीवन हे कधी कुठे थांबत नसतं, कधी भी ठहरता नाहीये. आंधी से म्हणजे वादळ किंवा तुफान तुफान किंवा वादळ, तुफान, पाऊस, बारिश या सगळ्यांनी ते घाबरत नाही जीवन. तू जर चालला नाहीस, तू ना चलेगा तो चल देंगी राहें, हे रस्ते चालत राहतील तू जरी चालला नाहीस तरी. आणि मंजिल को तरसेंगी तेरी निगाहे, तुझे डोळे मग तुझं जे टार्गेट आहे आयुष्याचं किंवा तुझं जे लक्ष्य आहे किंवा तुझं ते क्षितिज आहे, त्याच्यासाठी तुझे डोळे मात्र तरसत राहतील. त्यामुळे तू काय करतो, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा. नदी कधी थांबते का? नदी चालत राहते. चंद्र कधी थांबतो का? चंद्र फिरत राहतो. पृथ्वी कधी थांबते का? पृथ्वी फिरत राहते. सूर्य फिरत राहतो. आपण थांबून चालत नाही. आपल्याला कृतिशील राहायला पाहिजे. त्याच्यात पुढचा एक कडवं असं आहे, पार हुआ वो रहा वो सफर में. तोच पुढे जातो, तोच पार जातो, जो सफर में म्हणजे तो जो फिरत राहतो किंवा जो काम करत राहतो किंवा आपलं स्वधर्म पालन करत राहतो, रहा वो सफर में. जो भी रुका फिर गया वो भंवर में. म्हणजे भोवऱ्यात जो थांबला तो भोवऱ्यात अडकतो. नाव तो क्या बह जाए किनारा, बडी ही तेज समय की है धारा. काळाचा महिमा इतका मोठा आहे, की एखादी नाव किंवा होडी काय किनारा सुद्धा वाहून जाऊ शकेल. म्हणजे समय की धारा बहुत तेज है. त्यामुळे तुला काय व्हॉट यू हॅव टू डू, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. असं ते इंदिवरच्या कवितेत आहे, गाण्यात आहे. इथं आपली मंजिल काय आहे? तर गुणातीत होणं. आपलं लक्ष काय आहे? गुणातीत होणं. आपण क्षितिजावर काय बघतोय? गुणातीत व्हायचं स्वप्न बघतोय. सुखदुःखाच्या पलीकडे जाणं, देहभाव विसरणं आणि भगवंतमय होऊन पुढील जन्माचा फेरा टाळणं हे आपलं लक्ष आहे. हे आपलं टार्गेट आहे. मग त्यासाठी आपण काय करावं लागेल? तर तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. आणि कैसे चलना होगा? मान अपमान विसरून चलना होगा. मित्र शत्रू भाव विसरून चलना होगा. माऊली सांगतात, आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. हा 228वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण आहे ते करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. मग तो मान असो, अपमान असो, सुख असो वा दुःख, मनाचा तोल ढळू द्यायचा नाही. जे पावे ते निवांता साहोनी जावे. माझ्या समोर शत्रू आला तरी मी स्वस्थ राहीन आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवेन आणि मित्र आणि शत्रू दोघांबरोबरही मी आनंदात राहीन. हे मला जर जमलं तर मी गुणातीत होऊ शकण्याच्या मार्गावर आहे असं समजावं. गुणातीत योगी, ज्ञानी, ब्रह्मज्ञ, स्थितप्रज्ञ या एकाच नाण्याच्या विविध बाजू आहेत असं म्हणायला हवं. ब्रह्मज्ञानी पुरुष निंदा, स्तुती याच्यात वाहत जात नाही. मन विचलित होऊ देत नाही. याचं कारण त्याला माहित आहे की मनुष्याचे मन स्वतःमध्येच समाधानी, संतुष्ट जर नसेल तर अनेक प्रकारच्या कल्पना करत राहतं आणि कल्पना विलासात जगत राहतं युटोपियामध्ये. त्यामुळे या कल्पना ते निर्माण करत राहतं मन आणि त्याच्यात ते जगत राहतं. अपेक्षांच्या जगात भरकटत राहतं. मान अपमानांच्या तराजूत आपल्यावर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोलत बसतं. त्याच्यातनं दुःखी होतं, सुखी होतं. ऑन द अदर हँड, दुसरीकडे ज्ञानी माणूस काय करतो, तर तो कल्पना विलासाच्या या पलीकडे जाऊन कल्पनांची वास्तवता, ट्रुथ, रियालिटी शोधतो, ती तपासून पाहतो. त्या कल्पनांच्या मागे असणारे तत्व शोधतो. त्याच वेळी त्याला या कल्पनांचा खोलपणा समजतो. तत्वाच्या दृष्टीने बघितलं तर मान आणि अपमान या पूर्णपणे अज्ञानातून निर्माण झालेल्या कल्पना आहेत. रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. नाहीतर एखाद्याच्या मानाने दुसरा दुःखी कसा झाला असेल बरं असता आणि एखाद्याच्या अपमानाने दुसरा आनंदी कसा झाला असता.
याचाच अर्थ या शाश्वत चिरंतन गोष्टी नाहीत. कुठल्या मान अपमान या चिरंतन गोष्टी नाहीत, खोल कल्पना आहेत. मग यांनी आपण स्वतःला का अफेक्ट करून घ्यायचं? का त्याच्यामुळे आपण दुःखी किंवा आपण आपलं जीवन बिघडवायचं, आपलं आयुष्य बिघडायचं, आपलं डेली रुटीन बिघडवायचं, आपलं अ, सगळं ऍक्टिव्हिटी बाधित करायच्या? याच्या पलीकडे जाऊया की गुणातीत होऊया, आत्मस्वरूपाच्या आनंदात रममाण होऊया. ऍक्च्युली अमुक गोष्टीने आपण खुश होतोय आणि तमुकने आपण दुःखी होतोय हे कळून समजून घेऊन त्याची गंमत पाहत राहण्यात एक वेगळी मजा आहे. 3 गुण आपल्या शरीराचे करणारे जे खेळ आहेत, ते थर्ड पर्सन बनून आपण निरीक्षण करत राहायचं, ऑब्झर्व करत राहायचं, म्हणजे गुणातीत व्हायचं. गुणातीत मनुष्य कोणाकडून कशाची अपेक्षा ठेवत नाही. यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्यैव, असं भजगोविंदम त्या श्लोकात म्हणलेलं आहे. त्याचं मन बाह्य विषयांमध्ये न रमता सतत आत्मस्वरूपातच रममाण असते. त्यामुळे भगवंत काय म्हणतात? यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्यैव. 10व्या अध्यायातील एक 9वा श्लोक जो आहे तो कसा आहे बघा. मच्चित्ता मद्गत प्राणः बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. हा 10व्या अध्यायातला 9वा श्लोक आहे. अर्थ असा आहे की निरंतर माझ्यामध्ये मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे, अर्थात माझ्या भक्तीत आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे. मद्गत प्राण म्हणजे काय, अगदी गतप्राण होणं नाही, तर माझ्या ठाई आपलं चित्त लावणारे, आपली भक्ती समर्पित करणारे माझे भक्त माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात कथयंश्च मा नित्यम, नियमितपणे माझ्या भक्तीच्या चर्चेत परस्परात माझ्या प्रभावाची जाणीव करत राहतात, माझ्या गुण प्रभावांचे गुणगान करीत कायम आनंदी संतुष्ट राहतात आणि माझ्यातच रममाण होतात. तुष्यंतीच्या रमंतीच्या, आनंदी राहतात, संतुष्ट राहतात आणि माझ्यातच रममाण होतात. केव्हा? जेव्हा ते माझ्या भक्तीत आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात. मद्गत प्राण असा शब्द आहे. हे मान अपमान निंदास्तुती यात अडकून बसून राहत नाहीत हे भक्त. ते काय करतात? ते भगवंताच्या चर्चेत, भगवंताच्या अस्तित्वात, भगवंतांच्या एक्झिस्टन्स मध्ये, भगवंताच्या प्रत्येक गोष्टीतल्या एक्झिस्टन्स मध्ये जाणीव करून घेतात, जाणीव करून देतात. परमेश्वराच्या चिंतनामध्ये ते रममाण होतात. शास्त्र अध्ययन अध्यापनात रममाण होतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम, म्हणजे त्याचंच, म्हणजे भगवंताचंच चिंतन. तत्चिंतनम तत्कथनम, त्याच्याविषयीच बोलणं. तत्कथनम त्याच्याविषयीच बोलत राहणे. त्याच्या अन्योन्य तत्प्रबोधनम, त्याच्याविषयीच इतरांना सांगणं, त्याच्याविषयी इतरांना प्रबोधन करणं, हे जे करतात ते गुणातीत होतात, ते आनंदी होतात, ते तुष्यंतीच्या रमंतीच्या, ते जीवनात आयुष्यात खूप आनंदी आयुष्य जगतात आणि या सर्व गुणांच्या, तिन्ही गुणांच्या पलीकडे कुंपण ओलांडून पलीकडे जातात. दुसरा कुचाळत्या करण्यात वेळ घालवत असेल तसं आपण घालवायचं नाही. कुणाची निंदा करण्यात वेळ घालवायचा नाही आणि फार स्तुती करण्यात वेळ घालवायचा नाही. मान अपमान याच्याकडे तर बघायचंच नाही. त्याच्यात आपला बहुमूल्य वेळ दवडायचा नाही. असं जो कोणी करतो, असं जो करणं आहे, ते म्हणजे गुणातीत होणं आहे. ज्ञानप्राप्तीनंतर पण काय होतं, बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी कळतात ना, त्यामुळे मग दुःख होतं, निंदा, स्तुती, मानापमान, अवहेलना या सगळ्या गोष्टी कळतात. पण या सर्व प्रारब्धाच्या उपभोगातून प्रारब्ध क्षय होत असतो. त्यामुळे स्वतःच्या इच्छेने, दुसऱ्यांच्या इच्छेने किंवा आपल्या इच्छेविरुद्ध का असेना, म्हणजे कधी कधी आपल्या इच्छेने, कधी इतरांनी आपल्यावर लादलेल्या इच्छेने किंवा आपल्या इच्छेविरुद्ध सुद्धा कधी कधी या गोष्टींचा मनावर परिणाम झाला नाही पाहिजे. कशाचा परिणाम नाही झाला पाहिजे? दुःखाचा, निंदेचा, स्तुतीचा, मानापमानाचा, अवहेलनेचा, याचा कुठलाही परिणाम आपल्या मनावर झाला नाही पाहिजे. ते मनाला बजावून सांगायचं म्हणजे गुणातीत व्हायचं. मनाला सांगायचं की आय विल नॉट गेट अफेक्टेड बाय दिस स्मॉल स्मॉल पेट्टी थिंग्स. मला आठवतात नेहमी ज्ञानेश्वर माऊलींचे सात्विक आई वडील
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी गुरु आज्ञेमुळे पुन्हा संसारात आलेल्या, स्वधर्म म्हणून गुरूंनी आज्ञा दिल्याने संसार धर्म पालन करणाऱ्या या देवभक्त दोघांना समाजाने अनन्वित अपमानित केले. त्यांच्यातील सात्विकता जाणली नाही आणि समाजाच्या अपेक्षांना मान्य करून त्यांनी देहांत प्रायश्चित्त जरी घेतलं तरी ती शिक्षा देणाऱ्या विद्वानांपेक्षा हे दोघेच ईश्वराशी एकरूप झाले असणार असं मला नेहमी वाटत राहतं. प्रारब्ध क्षय करायचा प्रारब्ध क्षय करायचा कारण ज्यावेळी काही लोक जवळ येतात, काही दूर जातात, ते का येतात आणि का जातात, कशासाठी येतात, कशासाठी जातात, तर ते आपल्याला काहीतरी चांगलं वाईट प्रसंग अनुभवायला लावून त्यातून आपल्याला प्रारब्धाचा क्षय होण्यासाठीच ते हे करत असतात. त्यामुळे आपण जे आलेल्या गोष्टीने अफेक्ट होऊन त्याला रिॲक्ट होणं आणि त्यांनी आपलं आयुष्य दुःखी करणं आणि भगवंताला त्या काळात जेव्हा आपण दुःखी होतो किंवा आपण इमोशनली आपला इमोशनल कोशंट वाढतो किंवा आपण इमोशनली दुःखी होतो किंवा त्रस्त होतो, रागावतो, त्यावेळेला निश्चितच आपण त्यावेळेला अजिबात आपल्या भावनांवर आपला कंट्रोल नसतो आणि आपण देवाला त्यावेळेला स्मरत नाही. त्यामुळे अशा लोकांना दोष देण्याऐवजी किंवा त्यांची राग तिरस्कार करण्याऐवजी ज्ञानपुरुष काय म्हणतो तर अगते स्वागतम कुर्यात, जे आलंय त्याचं स्वागत करा, हाच दृष्टिकोन ठेवायचा. म्हणून निंदा, स्तुती, मान, अपमान आणि यामुळे घडणारे, यामुळे मिळणारे हर्ष, खेद हे उपजत नाहीत, हे जन्माला येत नाहीत. असं झालं का? असं झालं का? बर ठीक आहे, तसं सही. असा विचार करायला मनाला शिकवायचं, ट्रेन करायचं, भाग पाडायचं. म्हणजे जे काही सो कॉल्ड प्रारब्ध आपलं आहे, ते प्रारब्धाने आपण दुःखी होण्यापेक्षा त्या प्रारब्धाचा क्षय होतो. एके ठिकाणी गुणातीत याची व्याख्या एके ठिकाणी अशी दिली की तीनही, म्हणजे आपल्याला जी माहिती आहे की तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन प्रयत्नपूर्वक ते साधणाऱ्याला गुणातीत म्हणतात. तिन्ही गुणांच्या पलीकडे कुंपण ओलांडून जायचं. गुणातीत कसा असतो? तो उदासीन असतो. उदासीन म्हणजे चेहरा पाडून बसलेला नाही बरं का, उत्साही असतो तो, उजळ असतो, तेजस्वी असतो, पण तात्पुरत्या प्रसंगांनी बाधित न होणारा असा असतो. म्हणजे त्याला उदासीन म्हणायचं. गुणातीत कसा असतो? तो निर्वैरी असतो. मित्र शत्रू तुल्य हा, मित्र अरितुल्य हा या श्लोकात म्हणलंय. निर्वैरी असतो, अजात शत्रू असतो. त्याचा कोणी अगदी जिवलग मित्र आणि अगदी खूप त्याचा शत्रू असा नसतोच. त्याला शत्रूच नसतात मुळात. मानापमान, निंदास्तुती, सुखदुःख त्याच्या लेखी सर्व काही सारखं असतं, समान असतं, सेम असतं. तो त्याच्याने अफेक्ट होत नाही, बाधित होत नाही, त्याने दुःखी होत नाही, त्रस्त होत नाही, एक्साइट पण होत नाही. तो स्वस्थ चित्त असतो. गुणातीत कोण असतो? कसा असतो? स्वस्थ चित्त असतो. स्वतःमध्ये गुंग नव्हे, स्वची जाणीव असणारा जागृत, गुंग निद्रिस्त नाही, जागृत, आत्मबोध झालेला, स्वतःला ओळखणारा. अनेकदा आपण जन्म संपला तरी आपल्याला स्वतःला ओळखूच शकत नाही. गुणातीताला आत्मबोध झालेला असतो. त्याची भक्ती कंडिशनल नसते, नवस बिवस न मानणारी असते, अव्यभिचारी भक्ती असते त्याच्याकडे. देवाला सर्व तो अर्पण करतो, कुठलेही एक्सपेक्टेशन्स न ठेवता. त्याच्याकडून काहीही बदल्यात न मागणारी अशी त्याची भक्ती असते. देवाला तो काही मागत नाही की माझ्या भक्तीच्या बदल्यात मला हे दे, अमुक दे, तमुक दे, माझ्या मुलांना अमुक दे. नाही, काहीच नाही. नो एक्सपेक्टेशन्स, ओनली acceptance ऑफ हिज एक्झिस्टन्स अँड परसुएशन. गुणातीत भक्ती योगाचं नित्य आचरण करत असतो. सर्वांप्रती समान वृत्ती, समान भावना ठेवतो. याच्यावर प्रलोभन, याच्यावर राग असं तो काही ठेवत नाही. तो भेदभाव करत नाही. सर्वांमध्ये परमेश्वराचं स्वरूप पाहतो. गुणातीत असतो तो. लोकसंग्रहाची असंख्य कामे तो करतो, पण त्यात गुंतून पडत नाही. कोणत्याही गोष्टीचा आरंभ करण्यापूर्वी त्याच्या फळाचा आणि फलाशेचा त्याग करूनच तो कर्म करतो. या श्लोकातच म्हणलेलं आहे, सर्वारंभ परित्यागी. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा तो आरंभच करत नाही असा अर्थ नाही त्या शब्दाचा. त्याचा अर्थ असा आहे की तो आरंभ करतो, काम करतो, पण फळाचा आणि फलाशेचा त्याग सुरुवातीलाच करतो. की
मला याच्यातनं हे एवढं गोष्ट मिळाली पाहिजे किंवा हे एक्सपेक्टेशन्स आहेत, हे तो काही ठेवत नाही. पण काम चोख 100 नंबरी 24 कॅरेट असं करत राहतो. तो गुणातीत असतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे. 4 ओळी आहेत. खूप छान अर्थ आहे त्याचा. अगदी सोपा. हे जे जीवनमुक्त होणं आहे. जीवनमुक्त म्हणजे अशा जीवनमुक्तांचे लक्षणाने युक्त होणं म्हणजे गुणातीत होणं. काय लक्षण आहेत? समर्थांनी सांगितलंय, संसार त्याग न करिता. संसार त्याग करायची गरज नाहीये गुणातीत व्हायला किंवा उदासीन होण्याची गरज नाहीये. प्रपंच टाकण्याची गरज नाहीये. प्रपंच न सांडिता. उपाधी, तुमचं कर्म, तुमचं डिग्री, तुमचं वोकेशन, प्रोफेशन, याचा काय त्याग करायची गरज नाहीये. देहीच पण काय व्हायचं, करायला पाहिजे? देहीच विदेही होणे. देह आहे, देहाचे धर्म आहेत, ते पाळायलाच पाहिजेत. ते पाळत राहणे. पण देहीच विदेही होणे म्हणजे हे देह, हे 3 गुण हे माझ्याकडनं करून घेत आहेत. हे 5 माझ्याकडनं जे आहेत, अ, हे जे माझे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही माझ्याकडनं काम करून घेत आहेत. या गुणांच्या प्रभावाने करून घेत आहेत. याचा अवेअरनेस ठेवणं म्हणजे देहीच विदेही होणं. आणि करून काहीच न करणं म्हणजे करत राहायचं. काहीच न करणं म्हणजे काही नाही करायचं, झोपून राहायचं, चांगल्या पसरून बसायचं. नाही, तसं नाही. करायचं, पण मी केलं असं मानायचं नाही. त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी, एक्स्पेक्टेशन्स आणि या सगळ्या गोष्टी निरास्त होतात, निष्ठ होतात. आपण जर समर्थांचं चरित्र बघितलं तर समर्थांनी 12व्या वर्षी घर त्याग केलं. स्वतः पहिले 12 वर्ष त्यांनी तपस्या केली. पुढील 12 वर्ष त्यांनी देश भ्रमंती केली. त्याच्या पुढची सर्व वर्ष त्यांनी समाज प्रबोधन केलं. दासबोध, मनोबोध आदी लेखन केलं. मठांच्या स्थापना केल्या. शिष्यवर्गांचं प्रबोधन केलं. बलोपासना केली. राष्ट्रधर्म जागवला. हे सर्व त्यांनी केलं. पण एकाच ठिकाणी जास्त काळ गुंतून ते कधीही राहिले नाहीत. तुम्ही जर चरित्र वाचलं समर्थांचं तर आपल्याला लक्षात येईल, ते एकाच ठिकाणी फार काळ थांबले नाहीत, अडकून राहिले नाहीत आणि एकाच व्यक्तीमध्ये एकाच ठिकाणी असं काही त्यांचं नव्हतं. त्यांनी अनंत रचना केल्या. साऱ्या जगतामध्ये श्रीराम पाहिला. पंढरपूरच्या देवळात गेल्यावर विठ्ठलाला उद्देशून त्यांनी काय अभंग रचला असेल, तर येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. म्हणजे अशी ईश्वराशी त्यांची अनन्य एकरूपता होणं म्हणजे गुणातीत होणं. समर्थांसारखं गुणातीत होणं आपल्या दृष्टीने फार अवघड असं टार्गेट होईल. खूप मोठं लक्ष्य होईल. कारण सगळ्यांचं आता अर्ध आयुष्य गेलेलं आहे. याच्या पुढे हे सगळं त्यांच्या पद्धतीनेच कॉपी पेस्ट होणं शक्य नाही. पण समर्थ आपल्याला काय सांगतात, की अगदी त्यांच्याप्रमाणे जगायला सांगत नाहीच ते. ते काय म्हणतायत? देहीच विदेही होणे, करून काहीच न करणे. आणि ते सर्व सोडून का? तर नाही. संसार न त्यागता, प्रपंच उपाधी न सांडता, असे ज्याने साधले तो गुणातीत होय. आपणच आपल्या शरीराकडे, आपल्या शरीर धर्माकडे, मनाच्या विचारांच्या येण्या जाण्याकडे, मनाच्या विचारांच्या ट्रॅफिककडे, अंतर्यामी व्यापाराकडे साक्षी भावाने पाहणे म्हणजे गुणातीत होणे. नित्यपणे नेहमी सत्वगुणात राहणे, निरहंकारी अर्थात अहंकार सोडून राहणे म्हणजे गुणातीत होणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे योगी, ब्रह्मज्ञ, स्थितप्रज्ञ, ज्ञानी, गुणातीत या सगळ्यांची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. म्हणजे एखादा अंक आपण घेतला समजा 12, तर तो 12 असे 2 अक्षरात आपण लिहितो किंवा 1, 2 असं शेजारी शेजारी लिहून अंकामध्ये लिहू शकतो किंवा 144 भागिले 12 इज इक्वल टू 12 म्हणू शकतो किंवा 4 गुणिले 3 इज इक्वल टू 12 असं म्हणू शकतो किंवा 6 अधिक 6 म्हणजे 12 असं सुद्धा म्हणू शकतो. तसंच एक परब्रह्म परमात्म्यांपर्यंत पोहोचायचं विविध मार्ग आहेत. कन्क्लुजन एकच आहे. काय ते? की परब्रह्म परमात्म्याशी एकरूपता, त्याच्यापर्यंत पोहोचणं, परमात्माशी एकरूप होणं. त्याचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. तर याच अध्यायात भगवंतांनी सांगितलंय,
म्हणजे जो 23वा जो श्लोक आहे याच अध्यायातला 14व्या, तो त्याची आठवण करून देतो. उदासीन बदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तंत इत्येव यो वतिष्ठती निंगते. जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असं समजून जो सच्चिदानंद घन परमात्मात एकरूप होऊन राहतो आणि त्या स्थितीपासून ढळत नाही, तो गुणातीत आहे. भगवंत अर्जुनाला अर्थात आपल्या सगळ्यांनाच त्रैगुण्यो भवार्जुन असं सांगत आहेत. हे तिन्ही गुण आपण सहजासहजी सोडू शकतो का? नाही. मग साक्षी भावाचा सीसीटीव्ही लावायचा, इन्स्टॉल करायचा. साक्षी भावाचा सीसीटीव्ही. ऑब्झर्व युअर थॉट्स बिहेवियर विथ अनबायस्ड माइंड फ्रॉम अ डिस्टन्स. हे गुण सोडा असं भगवंत सांगत नाहीत. तुम्ही ते सोडू शकत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे गुण असणारच. तर त्या गुणांचा उचित ठिकाणी उचित उपयोग करून घेण्याची कला साधायला हवी. ती कला साधणे म्हणजे गुणातीत होणे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात नेमकं काय आणि केव्हा करायचं याचा सतत विवेक बाळगायला पाहिजे. त्रैगुण्य विषया वेदा त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान असं भगवंत दुसऱ्या अध्यायातल्या 45व्या श्लोकात सांगतात. तिन्ही गुणांचे भोग तू भोग अर्जुना, आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत मात्र तू आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू अर्थात शाश्वत कालातीत असणाऱ्या परमात्म्यातच स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणाऱ्या आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा असा तू हो, असं ते सांगतात की निर्द्वंद्व हो, नित्य हो, सत्वस्थ हो, निर्योगक्षेम हो, आत्मवान हो. आता याच्यामध्ये अप्राप्त वस्तूची प्राप्ती करणे म्हणजे जे आपल्याकडे नाही ते मिळवत राहणे म्हणजे योग, आणि जे प्राप्त वस्तूचे रक्षण म्हणजे क्षेम म्हणजे आहे त्या गोष्टी सांभाळत राहणे, त्यांची काळजी करणे. मग ती इस्टेट असेल, अजून काय असेल, त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा सोड अर्जुना, त्यांची इच्छा सोड. म्हणजे आपल्याला सांगतात की मनावर ताबा मिळव आणि हाच गुणातीत होण्याचा मार्ग आहे. आता हे कसं मनावर ताबा मिळायचा, कसं रागाचा द्वेषाचा हे करायचा, त्याचं एक गोष्ट आहे. मागे कदाचित ही चर्चेला आली असेल, पुन्हा एकदा उद्धृत करतो. एकदा भगवान गौतम बुद्ध भिक्षेला गेले. त्यांना पाहता जे ज्या घरात समोर ते गेले त्या गृहस्थाने त्यांना एकदम शिव्यांची लाखोली वाहिली, निंदा नालस्ती केली. परंतु गौतम बुद्ध मात्र विचलित न होता अत्यंत शांतपणे उभे होते. काही वेळाने त्या गृहस्थाच्या लक्षात आलं की आपण एवढी निंदा नालस्ती करतोय, अपमान करतोय, असं असून सुद्धा हा संन्यासी एका शब्दाने अपशब्द न बोलता, न रागावता, न चिडता, न डोळे वटारता शांत कसा राहू शकला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने गौतम बुद्धांना त्यावर प्रश्न केला. त्याला भगवान गौतम बुद्धांनी उत्तर दिलं की अरे बाबा, मी तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो होतो. तुझ्या हातामध्ये जे फळ आहे ते तू मला भिक्षा म्हणून दिलं असतंस तर ते माझं होईल. परंतु जे फळ मी स्वीकार केलं नाही, ते फळ तुझ्याच हातामध्ये राहील, ते तुझंच राहणार. तसंच तू जे शिव्या देत होतास, परंतु ते जर मी काही घेतलंच नाही, माझ्या मनावर घेतलंच नाही, ते माझं नाहीच, ते तुझंच आहे. अभिप्राय असा की ज्ञानाच्या पक्वतेने निर्विकार शांत वृत्ती निर्माण होते. अशी शांत वृत्ती निर्माण होणं, थोडक्यात सर्व द्वंद्वांच्या मध्ये मनाची समचित्तता ठेवणं, हे जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण आहे आणि तेच गुणातीताचं लक्षण आहे. भगवान पुढे म्हणतात की गुणातीत पुरुष जो असतो तो मित्र शत्रू यांच्यामध्ये सम राहतो. खरं तर मित्र आणि शत्रू प्रत्यक्षामध्ये नसून आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलेल्या कल्पना आहेत. आणि त्या कशा होतं की कल्पना स्वतःच्या रागद्वेषामधनं निर्माण होतात की हा माझ्या उपयोगी, मग हा माझा मित्र, याने मला, हा माझ्या उपयोगी नाही म्हणून हा माझा शत्रू, किंवा हा माझ्या हिताच्या विरुद्ध आहे, किंवा माझ्या व्यवसायाच्या विरुद्ध किंवा स्वार्थाच्या विरुद्ध आहे म्हणून हा माझा शत्रू. प्रत्यक्षात तो शत्रू असेल का? असं काही नाही. तो वाईटच असेल का? असं काही नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून तो शत्रू माझा. जो आपल्या प्रिय वस्तूच्या प्राप्तीमध्ये आपल्या इच्छापूर्तीमध्ये अनुकूल असतो, सहकार्य करतो, तो मित्र होतो. जो इच्छापूर्तीमध्ये प्रतिकूल असतो, अडथळे निर्माण करतो किंवा प्रतिबंध निर्माण करतो, म्हणजे तो निर्माण करतच असेल असं नाही, पण त्याच्यामुळे आपला प्रतिबंध निर्माण झाल्यासारखा वाटतो, तो आपण शत्रू मानतो, त्याला आपण शत्रू मानतो. मित्रामुळे आनंद होतो, शत्रूमुळे क्षोभ, राग, संताप होतो. असंच
कोणी कायमचा मित्र नसतो आणि कोणी कायमचा शत्रूही नसतो. हे ट्रान्झिट फेजेस असतात. त्यामुळे मित्र शत्रू होऊ शकतो आणि शत्रू मित्र पण होऊ शकतो. आणि हा सगळा आपल्या सगळ्यांनाच आता एवढ्या आयुष्य जे गेलं त्याच्यात हा अनुभव प्रत्येकाला आलेला असणारच आहे. त्यामुळे या शत्रू आणि मित्र यांना तुल्य समजावं किंवा त्यांना अ, अ, कमी जास्त समजू नये. त्यांना सम समजावं, समत्व भाव ठेवावं म्हणजे आपण गुणातीत किंवा निर्गुण होऊ शकतो. ज्ञानीपुरुष काय करतो की शत्रू आणि मित्र या कल्पनांचा निराश करून टाकतो आणि विश्वाकडे आणि सर्व प्राणी मात्रांकडे तो एकाच नयनी बघतो. त्याच्या मनामधले व्यक्तिगत राग द्वेष नाहीसे झालेले असतात. त्यामुळे त्याची दृष्टी विशाल असते. अहंकार, ममकार त्याच्या असा सगळा भाव त्याच्यातनं निघून गेलेला असतो. त्यामुळे आपोपर भाव त्याच्यामध्ये नसतो आणि हे सगळे भूतमात्र, सगळे प्राणी मात्र, सगळे माणूस, प्राणी माझे स्वतःचे स्वरूप आहेत असं तो मानत असतो. ते माझेच आहेत. नाही, मीच आहे. हे सर्व म्हणजे मीच आहे. मर्यादित मी मर्यादित नाहीये. मी लिमिटेड नाहीये. मी लिमिटेड व्हर्जन नाहीये. मी या देहापुरता नाहीये. हा देह म्हणजे फक्त मी नाही. मी विश्वस्वरूप आहे. रणिया थोकडा तुका आकाशा एवढा. मी उदात्त ऐक्याची भावना निर्माण करणार आहे. मी पूर्ण विश्वाशी एकरूप आहे. भगवान म्हणतात, की अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच. त्याप्रमाणे सर्व विश्वाबद्दल आणि प्राणीमात्रांबद्दल प्रेमाचा, आपलेपणाचा भाव ज्याच्यामध्ये निर्माण होतो, तो गुणातीत किंवा असा होणे, त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे गुणातीत होणे होय. खरं तर आपण आपल्या शरीरावर प्रेम करतो. शरीराला अनेक अवयव आहेत. त्या सर्वांचं कार्य भिन्न-भिन्न, वेगवेगळं आहे. असं असून सुद्धा आपण त्यांच्यावर सारखंच प्रेम करतो. डोळे लाडके आणि हात दोडके असं आपण कधी म्हणतो का? असं कधी म्हणत नाही. त्याचं कारण त्या सर्वांच्यामध्ये मी एकत्व पाहतो. हे सर्व माझे आहेत हे जाणीव असते. त्या सर्वांच्या मधून मी एकटाच ओतप्रोत व्याप्त असून मीच अनेक प्रकारे व्यक्त होत असतो. या सगळ्या अवयवांचं मीच एकटा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यामुळे हे सगळे भेद नष्ट होतात, भेद संपतात, निमतात. त्यामुळे सर्वच अवयव प्रिय राहतात. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या विशाल दृष्टीमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ वगैरे सर्व भेद, व्यक्तिगत राग, द्वेष आणि अहंकार, ममकार हे सर्व नाहीसे झाल्यामुळे एकत्वाची भावना, दृष्टी निर्माण होते. समुद्र ज्याप्रमाणे सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष किंवा गुणातीत व्यक्ती विशाल मनाने सर्वांना सामावून घेतो. तो त्याचा स्वभाव बनतो. त्यामुळे त्याला कोणी शत्रू नसतो, त्याला कोणी मित्र नसतो. त्याची दृष्टी शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांनी प्रेरित किंवा दूषित झालेली नसतात. तर त्या सर्व मर्यादांच्या पलीकडे, त्या कुंपणाच्या पलीकडे असलेली अमर्याद सर्वव्यापी ब्रह्मस्वरूपाची दृष्टी त्याच्याकडे असते. म्हणून त्याच्याविषयी भगवान स्वतःच म्हणतात, की आत्मोपमन्य सर्वत्र समुपश्यन्ति यो अर्जुन. सर्वत्र तत्वाच्या दृष्टीने सर्वांना समभावाने पाहणं हे अशा गुणातीत पुरुषाचं लक्षण आहे. या श्लोकामध्ये पुढे म्हणलेले सर्वारंभ परित्यागी त्याचा आपण चर्चा केली, की आरंभ करायचा नाही असं नाही. तर दृष्ट आणि अदृष्ट, ऐहिक आणि पारलौकिक फलप्राप्तीसाठी केलेल्या कर्मांना कर्मारंभ म्हणतात. कुठलं तरी फळ, कुठलं तरी इच्छा धरून काय केलेलं काम म्हणजे कर्मारंभ. त्यामुळं लौकिक आणि शास्त्रीय कर्म किंवा श्रोत्र, स्मार्त, उपासना वगैरे कर्म अंतर्भूत आहेत. त्या सर्व कर्मांचा ज्याने त्याग केलाय तो सर्वारंभ परित्यागी आहे. गुणातीत पुरुषामध्ये दृष्ट, अदृष्ट अशा कोणत्याही फळाची अपेक्षा नसते आणि इच्छा नसते. त्यामुळे त्या सर्व फळांचं साधन असलेले जी कर्मकांड आहेत किंवा कर्म आहेत त्याचा तो त्याग करतो. मात्र तो स्वधर्म पालन करतो. त्याचं स्वतःचं नियत कर्म तो करत राहतो. तर याच्यावर शंका येते की गुणातीत ज्ञानी पुरुषाला ऐहिक आणि पारलौकिक फळं उपभोगण्याची इच्छा का नसते? त्याचं कारण प्रत्येक मनुष्य अनेक प्रकारच्या कामना निर्माण करून कामनेने प्रेरित होऊनच कर्मामध्ये प्रवृत्त होतो ना. या सर्व कामना पूर्तीच्या मागे त्याची एकच मुख्य कामना असते, ते म्हणजे आय शुड बी हॅपी. मी सुखी व्हावं म्हणून मी हे काम करत असतो सगळी. सर्व कामनांचा शेवट मनुष्य अंतरंगातून सुखी व्हावा यासाठी असतो. परंतु सामान्यपणे पाहिलं तर जितक्या कामना पूर्ण होतात तितक्या प्रमाणात मनुष्य सुखी किंवा संतुष्ट होतो का? तर तो होत नाही. तो असंतुष्टच राहतो. तो अतृप्त राहतो. त्याला आणखी हवं वाटतं. "ये दिल मांगे मोर" असं तो म्हणत राहतो. त्या सगळ्यांचाच अनुभव आहे. तुमचा, माझा, सर्वांचाच हा अनुभव आहे.
या उलट ज्ञानी पुरुष जो असतो तो सुखाचा शोध विषयांच्या मध्ये न घेता आपल्याच अंतरंगामध्ये घेतो आणि शेवटी त्याला आपल्या अंतरंगामध्येच सुखाचा सागर किंवा अतिशय आनंदाचा सागर किंवा शांतीचा सागर सापडतो असं म्हणता येईल. त्या शोधामध्ये तो स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने तृप्त होतो, आनंद स्वरूप होतो. त्यामुळेच बाह्य विषयांच्या कामना त्याच्या गळून पडतात. तो स्वतःच्या रूपानेच संतुष्ट तृप्त होतो. त्याचं कारण स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या अनुभूतीमुळे ज्या ऐहिक किंवा फिजिकल एंटिटी आहेत, गोष्टी आहेत किंवा पारलौकिक कामना आहेत, त्या भोगवस्तू आहेत, भोगवासना आहेत, त्या सगळ्या गळून पडतात आणि तो आप्त काम होतो, म्हणजे तो तसाच तृप्त होतो. सापाचे विषारी दात काढल्यानंतर तो ज्याप्रमाणे दंश करू शकत नाही, उलट त्याच्याबरोबर निश्चिंतपणे खेळता येतं. त्याप्रमाणे कोणताही धोका त्याच्यामध्ये कुठलाही धोका नसतो. त्याचप्रमाणे सर्व कामनांच्या मागे असलेली जी भोग वासना आहे, त्या ब्रह्मज्ञान रूपी अग्नीमध्ये दग्ध झाली, जळून गेली ती भोग वासना, तर त्यामुळे ज्ञानी या विश्वामध्ये अगदी मुक्तपणे संचार करू शकतो. तो कुठेही गेला, कुठेही राहिला, तरी तो पूर्ण तृप्त असल्यामुळे त्याला कोणतीही अपेक्षा नसते, इच्छा नसते. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. तो कृतकृत्य होतो. तोच फक्त सर्व कर्मांचा त्याग करू शकतो. तिथं कर्माचा त्याग असा शाब्दिक अर्थ नाही घ्यायचा, तर कर्तृत्व भोक्तृत्वाचा त्याग. म्हणजे मी केलं आणि मी भोगलं या गोष्टींचा त्याग करणं हे मानायला पाहिजे. म्हणून सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्तारेण, हे 5व्या अध्यायातला 13वा श्लोक सांगतो. त्यामुळे आपल्यामध्ये स्वरूपामध्ये स्थित राहतो तो गुणातीत आहे. त्याप्रमाणे गुणातीत पुरुषाच्या व्यतिरिक्त अन्य सर्व जीव त्रिगुणांच्या अधीन आहेत. गुणांनी संपूर्णपणे बद्ध आहेत. काय करायचं आणि काय काय करायचं नाही हे सुद्धा आपण ठरवत नाही, हे गुण ठरवतात. हे थ्री मस्केटियर्स आहेत, ते सगळं हा गोंधळ घालतात, ते चालवतात. गुणांच्या प्रभावामुळेच अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होतात आणि सर्व व्यवहार दुःखाला जन्म देतात किंवा दुःखकारक होतात. म्हणून अशा या गुणांना पार करून गुणातीत व्हायला हवं आणि त्यासाठी कुठलं साधन मिळतं ते भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. याबद्दल या श्लोकाबद्दल थोडंसं अजून एक 10 मिनिटं घेणार आहे, चालेल ना? हो चालेल. चालेल चालेल. हा, माऊलींनी जे काही श्लोक या श्लोकावर आधारित मराठीत लिहिले त्याच्यात त्यांनी सांगितलंय गुणातीताचं लक्षण. त्यांनी म्हणलं की एखाद्याला ईश्वर आहे म्हणून त्याची बुद्धीने पूजा करणं आणि एखाद्याला चोर आहे म्हणून त्याला मारणं किंवा त्याला छळणं किंवा एखाद्या माणसाच्या भोवती बैल आणि हत्तींचा वेडा आहे म्हणून त्याला राजा समजणं, हे सगळं जो मानत नाही, जो करत नाही, तो गुणातीत आहे. किंवा मित्र जवळ आले आणि शत्रू अंगावर आले तरी पण जो सूर्य हा रात्र आणि उजाडले जाणत नाही, त्याप्रमाणे जो जाणत नाही, म्हणजे मित्रांना फार जवळ मानत नाही किंवा शत्रूंना शत्रू मानत नाही, तो गुणातीत आहे असं माऊली सांगतात. आकाशामध्ये जर 6 ऋतू येतात तर आकाश त्यामुळे लिप्त होतं का, त्याच्याने अफेक्ट होतं का, त्याच्यामुळे ते जरी ते काही गोष्टी दाखवत असेल तापमान किंवा हवामान, तर ते तात्पुरतं असतं. पण ते आकाश जे आहे ते शाश्वत जसं आहे तसंच राहतं. त्यामुळे त्याच्या मनामध्ये तो भेदभाव नसतो. त्याप्रमाणे ते तसं असणं म्हणजे गुणातीत होणं असं त्यांनी सांगितलंय. कर्ममात्राचा अभाव झालेला असतो तिथं गुणातीत होण्याचा मार्ग सापडतो. सर्व कर्मारंभांचे ज्या ठिकाणी उच्चाटन झालेलं असतं आणि कर्मारंभ ज्याच्यापासून दूर होतात, प्रवृत्ती मावळलेल्या असतात, संसाराची फार अभिलाषा, अपेक्षा, आकांक्षा नसतात, तिथं गुणातीत होण्याचा मार्ग सापडतो. तिथं तो गुणातीत पुरुष असतो या मार्गावर जाणारा, असं माऊली म्हणतात. ज्या अग्नीमध्ये कर्म फळे जळतात तो अग्नी म्हणजे गुणातीत पुरुष आहे. तो स्वतःच्या कर्तृत्वाने, त्याच्या स्वतःच्या बुद्धीने या सर्व कर्मफळांना जाळून टाकतो, अपेक्षांना जाळून टाकतो, अभिलाषांना जाळून टाकतो, आकांक्षांना जाळून टाकतो आणि तो स्वतः याच्यातनं तावून सुलाखून येतो. तो गुणातीत पुरुष आहे. आपल्याला इहलोकीचं किंवा परलोकीचे भोग मिळावेत, त्यांच्या अशा इच्छा सारख्या त्याच्या मनात उत्पन्न होत नाहीत. प्रारब्धाने जे प्राप्त होईल ते त्याचं तो सेवन करतो आणि त्याच्यात सुखी राहतो.
त्याला दगडाने सुख होत नाही आणि दगडाने दुःखही होत नाही. त्याप्रमाणे त्याच्या मनात दगडाला जसं सुख होत नाही आणि दुःखही होत नाही, त्याप्रमाणे त्याच्या मनाने म्हणजे त्याग केलेली गोष्ट असते. त्या गोष्ट मिळाली म्हणून त्याला सुख होतं आणि होत नाही आणि जर ती नाही मिळाली तर त्याला दुःख होत नाही. त्यामुळे त्यांनी तो त्याग आणि स्वीकार या दोन्ही गोष्टी टाकून दिलेल्या असतात. त्याचा त्याग केलेला असतो. त्यामुळे असं जो आचरण करतो तो गुणातीत आहे, असं माऊलींनी त्यांच्या श्लोकांमध्ये म्हणलंय. आता यावेळेला मला आणखी 2 खूप सुंदर अभंग आठवले. गोरा कुंभारांचे अभंग आहेत. आपल्याला सर्वांना ते परिचित आहेत. एक आहे तो निर्गुणाचा संग धरिला जो आवडी. त्याच्यामध्ये अ, साधू संत जे आहेत आपले गोरा कुंभार आहेत त्यांनी काय सांगितलं की आध्यात्मिक अवस्थेचं दर्शन घडवलं या सोप्या भाषेतल्या अभंगामध्ये. आपण सर्वसामान्य लोक आहोत त्यामुळे ती अवस्था आपल्याला आयुष्यात येणं थोडं अवघड आहे. पण ती अवस्था असते कशी याची कल्पना या अभंगातून आपल्याला येऊ शकते. गोरा कुंभार माऊलींनी हा अभंग जो लिहिलाय त्याच्यात त्यांनी म्हणलंय, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी तेने केले देशोधडी आपणाला असी माये बापा. माऊली आवडीने निर्गुणाच्या सहवासात सदैव राहिल्यात. म्हणजे कोण? या गोरा कुंभार माऊली. निर्गुणाच्या म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याच्या त्या संघाने आपल्याला फार देशोधडीला लावले असे माऊली सांगतात. आपल्याला म्हणजे कोणाला? आपण म्हणजे संत गोरोबा माऊली, आपण म्हणजे नामदेव माऊली, आपण म्हणजे आपण स्वतः, आपण जे कोणी आहोत आज जिवंत ते. निर्गुण निराकार परमात्म्याच्या सहवासात राहिल्यामुळे माणूस देशोधडीला कसा लागू शकतो? असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होईल. त्याचं उत्तर असं आहे की देशोधडीला लागते ते माणसाचे आधीचे रूप, आधीचं व्यक्तिमत्व म्हणजे या मीपणा असलेलं माझं जे रूप आहे ते देशोधडीला लागलं. कधी लागलं? निर्गुणाचा संग धरिला जो आवडीने. आवडीने जेव्हा निर्गुणाचा संग धरला, गुणातीत होण्याकडे मी जेव्हा रस्ता धरला, प्रवास सुरू केला, तेव्हा माझं आपणाला असे देशोधडी लागलं. तेणे केले देशोधडी आपणाला असे माया बापा. म्हणजे माझं जो पूर्वीचं रूप होतं त्याचं म्हणजे स्वार्थी होतो, मी अभिमानी होतो, मी रागीट होतो, मी कधी हसायचो, कधी रडायचो, कधी एक्साइट व्हायचो, कधी तो सगळा प्रकार माझा देशोधडीला लागला असं गोरा कुंभार म्हणतात. म्हणजे परमेश्वराच्या सहवासात जी व्यक्ती राहते ती तिचं मूळ व्यक्तिमत्व आपोआप बदलत जातं. सदैव परमेश्वराचं चिंतन केल्यामुळे माणसाला आत्मसाक्षात्कार होतो. जो परमेश्वर आपल्यात आहे तोच सगळ्या चराचरात भरलाय. ते प्रत्यक्ष अनुभवातून जाणवायला लागतं, कळायला लागतं. आपण ते बघू लागतो. झाडामध्ये, पानामध्ये, सगळीकडे आपण प्राण्यांमध्ये आपण तो परमेश्वर बघू लागतो. ते एकदा कळलं की मग माणसाला सर्वत्र परमेश्वर दिसू लागतो. गोरोबा माऊली पुढे काय म्हणतात, की अनेकत्व नेले, एकले सांडले निरंजनी मायबापा. भगवंताने आता आपल्या जीवनातून अनेकत्व नेले. म्हणजे हे अनेकत्व उरले नाहीत, की डिफरंट टाइप्स ऑफ स्पेसिस आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे झाड आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ प्राणी आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ ह्युमन बिंग्स आहेत. नाही, अनेकत्व नेले असे माऊली सांगतात. गोराकुंभार माऊली सांगतात. आणि ते बरोबर आहे. सगळीकडे एकच परमेश्वर जर दिसू लागला तर हे अनेकत्व नष्ट होतं. परमेश्वराने जणू आपल्याला निरंजनी म्हणजे निर्जन मनात एकटं सोडलंय की काय असं गोराकुंभारांना वाटतं. आजूबाजूला लोक तर आहेत, पण त्यांच्यामध्ये आणि स्वतःतही फक्त आपल्याला सेम परमेश्वर, एकच परमेश्वर दिसतोय. ते आणि आपण काही वेगळे नाही. त्यामुळे आपण निर्जन मनात एकटे पडलो की काय असं गोराकुंभार म्हणतात. पुढे म्हणतात गोराकुंभार, एकत्व पाहता अवघेची लटिके, जे पाहे तितुके रूप तुझे मायबापा. जगात एकच परमेश्वर भरलेला आहे. हे आता प्रत्यक्ष रूपाने मला अनुभवाने समजलंय. त्यामुळे जगातील ही बाह्य रूपे म्हणजे ही वेगवेगळी रूप आहेत जी माया आहे. म्हणजे ब्रह्म आणि माया आहे बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत. त्यानुसार ही जी माया आहे, वेगवेगळ्या उपाधी आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात जे दिसतात ही लोकं. आपला जो आपला त्याचा अध्याय होता की ज्याच्यामध्ये परमेश्वराने सांगितलं की मी या या रूपात आहे, त्या रूपात आहे. त्याप्रमाणे उपाधी सगळ्या नष्ट झाल्या आणि एकत्व पाहता ते पण लटकं वाटायला लागलं की हे सगळं लटकं आहे, अमुक आहे, हा बेडूक आहे, हा मासा आहे, हा साप आहे, हा प्राणी आहे, ही गाय आहे, असं काही नाही. हे सगळं परमेश्वर आहे. मग पुढे गोराकुंभार म्हणतात, म्हणे गोराकुंभार ऐका नामदेव तुम्हा आम्हा नाव कैचे कोण माय बापा.
तुम्हाला नामदेव असं नाव काय, मला गोरा कुंभार असं नाव काय, तुम्हाला स्वाती देशपांडे असं नाव काय, मला सोनील देशपांडे असं नाव काय, वी आर ऑल द सेम. असं जे अवस्था प्राप्त होते, ही अवस्था कधी प्राप्त होते, तर गोरा कुंभार सांगतात की परमात्म्याच्या सहवासात सदैव राहायची जी सवय लागते, गुणातीत जेव्हा माणूस होतो तेव्हा ही अवस्था प्राप्त होते, असं हे मौली सांगतात, गोरा कुंभार मौली सांगतात. त्यांचा आणखी एक अभंग आहे, तोही फार सुंदर आहे, त्याचा एक जाता जाता उल्लेख करतो. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हा तो अभंग आहे. आपण हे गाणे रेडिओवरनं हे अभंग लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यांच्या अनेक गोरा कुंभारांच्या अभंगातून म्हणजे ऍक्च्युली नामदेव माऊलींचा आणि त्यांचा असा एकत्र उल्लेख आढळतो. हा संवाद आहे त्यांचा आध्यात्मिक दृष्ट्या नामदेवांबरोबर. कारण गोरा कुंभार आणि आध्यात्मिक त्यांना विकास साधायचा होता. ते व्यवसायाने कुंभार होते, पण देवाशी अतिशय निगडीत आणि समर्पित होते. ते काय म्हणतात की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. म्हणजे हा खरा परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, तो निर्गुण आहे. याचा अर्थ तो रज तम सत्व या गुणांच्या पलीकडे आहे. अशा या निर्गुण निराकार परमात्म्याच्या भेटीला गोरोबा माऊली गेल्या, गोरा कुंभार गेले. कसे गेले? सगुणा संगे. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे म्हणजे सगुण साकार परमात्म्याची उपासना करत करत ती निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत जाऊन पोचली. एकदम कोणी असा निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतो का? नाही. इथून फ्लाईट घेतलं तर डायरेक्ट लगेच दिल्लीला 2 मिनिटात पोचतो का? नाही. इट टेक्स टाइम. त्यापेक्षा परमेश्वराच्या सगुण साकार स्वरूपाची उपासना करणे अधिक सोपं आणि आनंददायी असतं. म्हणून गोरा कुंभार म्हणतात की भगवंताच्या सगुण साकार रूपाची उपासना करत 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 मी निर्गुणाच्या भेटीला गेलेलो आहे. त्यामुळे तिला निर्गुण निराकार परमात्मा सापडला. ती त्याच्याशी एकरूप झाली. कोण? गोरा कुंभार माऊली. ते त्याच्याशी एकरूप झाले निर्गुण निराकाराशी. निर्गुणाच्या भेटी आलो सगुण संगे आणि तव झालो प्रसंगी गुणातीत मी होऊन गेलो. त्याच्यासारखेच गुणातीत झाले. म्हणजे रजतम सत्व या गुणांच्या पलीकडे जाऊन पोहोचले, परमात्म्याशी एकरूप झाले, असं गोरा कुंभार त्यांची मनाची अवस्था सांगतात. मज रूप नाही नाव काय सांगू काही, झाला बाई काही बोलू नये. त्यांची जी गोरा कुंभारांची मनाची अवस्था आहे ती न सांगण्यासारखी आहे. काहीच्या बाई अवस्था झाली त्यांची. मज रूप नाही, मला रूप नाही राहिलेलं. नाव सांगू काय माझं नाव पण राहिलेलं नाही, कुठलं नाव नाही माझं, मला कुठलं रूप नाही. भगवंताला ज्याप्रमाणे एक नाव नसतं त्याप्रमाणे गोरोबा कुंभार म्हणतात की त्यांना एक नाव राहिलेलं नाही. गोरा कुंभार म्हणतात की झाला बाई काही काय बोलू नये, काय बोलू काय सांगू तुम्हाला, मला रूप राहिलं नाही, मला नाव राहिलं नाही. मी पूर्णपणे परमेश्वराला एकरूप झालो. आणि तो कुठला परमेश्वर? कसा? निर्गुण निराकार. आणि ते कसा झालो? सगुण साकाराची उपासना करत 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 मी या अवस्थेपर्यंत पोहोचलोय. बोलता आपली जिव्हा पै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी उच्च ही अवस्था असते निर्गुण निराकारापर्यंत पोहोचण्याची, त्याचा आनंद खूपच वेगळा असतो. तो शब्दात वर्णन करणं अगदी अवघड आहे, अशक्य आहे. गोरा कुंभार म्हणतात की तो आनंद व्यक्त करायला मी गेलो की अरे मी आता निर्गुण निराकार झालो, मी शब्दात ते मांडायला गेलो तर जीभ माझी अडकली. बोलता आपली जिव्हा पै खादली, माझी जीभ अडकली. खेचरी मुद्रा योगातला एक प्रकार आहे, मुद्रा आहे. या मुद्रेमध्ये जीभ असते ना, ती टाळूला चिकटवली जाते. तशी आपल्या जिभेची अवस्था झाली की काय, असं गोरा कुंभारांना शंका येते. खेचरी लागली पाहता पाहता, जिव्हा माझी खेचरी लागली म्हणजे मला बोलता येत नाही, माझी जीभ टाळूला चिकटली, मला काही बोलता येत नाही. इतका उच्च आनंद, परमानंद, परमात्मा स्वरूप आनंद निर्गुण निराकाराशी एकरूप होताना मला जाणवला. आणि तो मी कसा मिळवला? तर मी सगुणाच्या संगे अ, अ, हे पूजा करत 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 तो आनंद मिळवला. म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, सुखासुखी मिठी पडली कैसी. नामदेव माऊलींची अवस्था पण यापेक्षा काही वेगळी नाहीये. ते देखील सगुण साकार भगवंताची उपासना करत करत निर्गुण निराकार परमात्म्यांपर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्याशी एकरूप झाले आहेत. त्यामुळे
त्यामुळे तीही खूप उच्च दर्जाचा त्या सुद्धा नामदेव सुद्धा उच्च दर्जाचा अनुभव घेत आहेत. गोरा कुंभार सुद्धा घेत आहेत. आणि गोरा कुंभार याच्यातनं त्यांचा उल्लेख करून असं सुचवत आहेत की नामदेव काय, तुकाराम काय, ज्ञानदेव काय, किंवा त्या गोरा कुंभारांचे हे समकालीन इतर अनेक संत काय, तुकाराम नंतरचे, पण हे समकालीन संत काय आहेत, हे सगळी नावं आहेत. पण हे सगळे काय आहेत, सुखासुखी मिठी पडली कैसी. ही मिठी कोणाशी पडली आहे? निर्गुण निराकार परमात्म्याशी पडलेली मिठी आहे. त्याला जाणलेलं आहे. आत्मभाव आत्मस्वरूप जाणलेलं आहे. देहभाव पडून गेला, गळून गेला, विसरून गेलेला आहे. अशी ही अवस्था इतक्या सुंदर शब्दात गोरा कुंभारांनी सांगितली यांच्या 2 अभंगांनी. आणि माऊलींनी जे अपेक्षित केलेलं आहे की मित्र शत्रू आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करून विसरून तू गुणातीत व्हायला प्रयत्न कर, हे जेव्हा अर्जुनाला ते सांगतात तेव्हा असं वाटतं की हे सगळे सोपे मान अपमान विसरून त्यांना समान मान, मित्र शत्रूंना समान मान आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम कर. असं केलंस की तू गुणातीत होशील, ते अर्जुनाला सांगतात, म्हणजे आपल्याला सांगतात. आणि हा मार्ग डिफिकल्ट आहे, थोडासा चॅलेंजिंग आहे. जे जे हे असतात, काही काही मॅरेथॉन असतात, हिल मॅरेथॉन किंवा काही असे टार्गेट मॅरेथॉन असतात की जिथं खूप अवघड असतं, पाण्यातनं जावं लागतं, खडतर दगडातनं जावं लागतं, डोंगरातनं जावं लागतं. तसं कदाचित हे चॅलेंजिंग असू शकेल टास्क, पण नाही. तर हे मिळवायचा अर्जुनाने आणि अर्थातच अर्जुन रूपी आपण सगळ्यांनी करावा अशी परमेश्वराची भगवंताची इच्छा आहे. त्या अध्यायातल्या या 25व्या श्लोकात सांगितली. असं मला जे इंटरप्रिटेशन वाटलं त्या पद्धतीने मी अनेक काही ग्रंथांचा आधार घेऊन विवेचन केलं. आज थांबतो. शब्द मर्यादा. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. छान झालं. मी आता सुचिताला विनंती करते की तिने आरती म्हणू. हो, म्हणते. छान झालं आजचं निरूपण खूप. आणि गोरोबा काकांच्या या 2 अभंगामध्ये आपला सगळा अध्याय समराईज झाला असं वाटलं. खूप छान, खूप छान झालं. आरती म्हणते. ओम जय भगवत गीते, जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तम रजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी.
ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजय ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते हरि हिय कमल विहारिणी हरि हिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी आता मापाडी काकांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. म्हणते हा. आवाज येतोय ना? हा, येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होई ददान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. किती थोडासा आवाज दिला मला वाटते.